पुढे काही दिवसांनी एका रात्री अचानक झोपमोड झाली. पुन्हा झोपच येईना म्हणून खिडकी बाहेर डोकावू लागलो तर कुंपणा पलीकडच्या झाडांखालच्या सावलीत उभं राहून कुणीतरी माझ्यावर लक्ष ठेवून आहे असं दिसलं. मग पुढच्या 6-7 रात्री हाच प्रकार सुरू होता. ते असं का करत असतील? एरवी तर माझ्याशी किती जिव्हाळ्याने वागतात ते. या छोट्याशा वस्तीतील जिथे लोकसंख्या फक्त 50-60 आहे, दर 2-3 महिन्यांनी एखाद दुसरा अचानक गायब होतो आणि त्याच्याबद्दल कुणी बोलत देखील नाही. असं का? या आदिवासी टोळ्या आपापसात युद्ध तर करत नसतील आणि मेलेल्यांना उलट टांगत असतील की जिवंत माणसांनाच उलट टांगून छळतात ते? या जंगलातील दुसऱ्या टोळ्या नरभक्षक तर नसतील ना? कधी कधी मला खूप भीती वाटते. सर्व सोडून पळून यावंसं वाटतं. पण शाळेत जेव्हा माझ्या समोर बसलेल्या निरागस चिमुरड्यांचे चेहरे पाहतो तेव्हा वाटतं निदान यांचं आयुष्य घडवण्यासाठी तरी आपल्याला इथे टिकून राहिलं पाहिजे. परंतु मला जंगलातील अनाकलनीय घटनांचा देखील छडा लावायचा आहे. तुम्ही या बाबतीत काही मदत करू शकाल का? तुम्ही सगळे प्रचंड व्यस्त असता आणि ही केस तुम्हाला जवळपास फुकतात. उलट पदरचे पैसे खर्चून पार पाडावी लागेल याची मला कल्पना आहे. तुम्ही नकार दिलात तरी काही हरकत नाही. पत्र वाचनासाठी वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. आपला चाहता अनिकेत.